जय हिंद मित्रांनो. आज आपण मेरिट लिस्ट पाहणार आहोत. ते म्हणजे कोल्हापूर या ठिकाणचं मेरिट लिस्ट ग्राउंडची आलेली आहे. कोल्हापूरचं मेरिट लिस्ट पाहणार आहोत आपण. ओके, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कोल्हापूर आणि वाशिम दोन जिल्हे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सगळं डिटेलमध्ये कास्ट वाईज कशा पद्धतीने ग्राउंडचं कट ऑफ लागलेलं आहे ते सुद्धा पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी एससी कास्ट जे उमेदवार आहेत, एससी कास्ट यांची मेरिट लागलेली आहे. सर्वसाधारण कॅन्डिडेटची या ठिकाणी 39 मार्काची मेरिट लागलेली आहे. एससी कास्ट सर्वसाधारण कॅन्डिडेट. त्याच्यानंतर महिलांचा जर आपण विचार केला एकंदरीत महिला उमेदवार 31 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण एसटी कास्ट वाल्यांचा विचार केला, एसटी कास्ट, तर एसटी कास्टची सुद्धा जबरदस्त मेरिट लागलेली आहे. 37 मार्काला कोल्हापूरला मेरिट लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे महिला उमेदवार आहेत, महिला उमेदवारांचा 30 मार्काला या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. कोल्हापूरचं चाललोय. त्याच्यानंतर विजय जर आपण बघितलं एकंदरीत तर 41 मार्काची सर्वसाधारणची मेरिट लागलेली आहे. तर विजय कुठे गेलं? हे जवळपास 41 मार्काची सर्वसाधारण उमेदवाराची मेरिट लागली आहे आणि महिला उमेदवारांची फक्त 25 मार्काला या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. त्याच्यानंतर घेऊया ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस ची सुद्धा मेरिट कमी लागलेली आहे. तर बघा, ईडब्ल्यूएस जे नॉर्मल मुलं आहेत त्यांची फक्त आणि फक्त 25 मार्काला या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. पाहू शकता तुम्ही, 25 मार्काला. आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची 29 मार्काला मेरिट लागलेली आहे. ईडब्ल्यूएस 29 मार्काला मेरिट लागलेली आहे. आणि जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांची 33 मार्काला मेरिट लागलेली आहे. म्हणजेच खेळाडू 33 मार्काला लागली आहे. एक सर्व्हिसमॅन जे आहेत ते एक सर्व्हिसमॅनची 34 मार्काची मेरिट लागलेली आहे. ईडब्ल्यूएस. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन खेळाडू झाला. होमगार्ड जे आहेत, कुठे गेला होमगार्ड, तर या होमगार्डची सुद्धा 32 मार्काला या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. ओके, ईडब्ल्यूएस. त्याच्यानंतर एनटीबी ची बघा मेरिट. आता एनटीबी कुठे गेलं? ओके, ईडब्ल्यूएस झालं, एनटीबी. चला ठीक आहे, एनटीबी ची 36 मार्काला मेरिट या ठिकाणी लागलेली आहे. सर्वसाधारण उमेदवार म्हणजे पुरुष उमेदवार. आणि जे महिला उमेदवार आहेत, महिलांचं एनटीबी महिला 35 मार्काला लागलेली आहे आणि पुरुष सुद्धा 35 मार्काला या ठिकाणी लागलेले आहे एनटीबीचं. ठीक आहे, त्यांच्यानंतर एनटीसीचं बघूया आता आपण. तर एनटीसीचं सर्वसाधारण उमेदवारांचं 41 मार्काला या ठिकाणी मेरिट लागलेली आहे आणि महिला उमेदवारांचं या ठिकाणी 30 मार्काला मेरिट लागलेली आहे. त्याच्यानंतर एनटीडी बघा, एनटीडीचं सर्वसाधारण 40 मार्काला मेरिट लागलेली आहे आणि बस एनटीडीचं सर्वसाधारणच्या जागा होत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर ओबीसीचं मेरिट बघूया आता आपण. ओबीसी. ओके, ओबीसी. अच्छा, ओबीसीचं सर्वसाधारण उमेदवार 35 मार्काला मेरिट लागले. कुठे गेला ओबीसी? सर्वसाधारण उमेदवार 35 मार्काला मेरिट लागली आहे. महिलांचं फक्त 25 मार्काला या ठिकाणी मेरिट लागली ओबीसीचं. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनचं 33 मार्कांची मेरिट लागलेली आहे, म्हणजे खेळाडू. ठीक आहे, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन सुद्धा 33 मार्कांचा लागलेला आहे या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर होमगार्डचं 35 मार्काला लागलेलं आहे. होमगार्डचं 35 मार्काला या ठिकाणी मेरिट लागले आहे. चला, झालं महिला उमेदवार झालं, होमगार्ड झालं. पीए म्हणजे प्रोजेक्ट इफेक्टेड सुद्धा प्रकल्पग्रस्त सुद्धा 35 मार्काला या ठिकाणी लागलेला आहे. ओके, एवढ्याच लोकांच्या जागा होत्या. ओबीसी झाला. त्याच्यानंतर येतो आपण एसबीसी. बघा, एसबीसीचं मॅजिक मेरिट आहे, सर्वांना माहिती आहे. तर एसबीसीचं या ठिकाणी हायस्ट मेरिट लागलेली आहे. 43 मार्काला एसबीसीचं सर्वसाधारण उमेदवारांची मेरिट लागलेली आहे. महिला उमेदवार फक्त 25 मार्काला या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन सुद्धा या ठिकाणी जास्त मेरिट लागलेले आहे, 37 मार्काला मेरिट लागलेली आहेत एक सर्व्हिसमॅन. ओके, एसबीसी झालं, एक सर्व्हिसमॅन पर्यंतच आहे. आणि एक सर्व्हिसमॅन डिपेंड जे आहेत त्यांची पण 44 ला मेरिट लागलेली आहे. ओके, एसबीसी नंतर येतो आपला ओपन कॅन्डिडेट. ओपनचं कॅन्डिडेटचं मेरिट लागते. ओपन कॅन्डिडेट बघूयात आपण. अरे, भरपूर मोठी लिस्ट आहे बघा, जबरदस्त मेरिट लागले. ओपन कॅन्डिडेट सर्वसाधारण 47 मार्काची मेरिट लागले मित्रांनो या ठिकाणी. ओपन कॅन्डिडेट 47 मार्काची. महिला उमेदवार 38 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे.
अनाथ 37 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. सर्वसाधारण उमेदवार, स्पोर्ट्स पर्सन, खेळाडू सुद्धा 37 मार्काची मेरिट लागलेली आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर येऊया आपण पीए, प्रोजेक्ट इफेक्टेड, प्रकल्पग्रस्त, यांची सुद्धा जवळपास 41 मार्काची मेरिट लागलेली आहे. त्याच्यानंतर होमगार्डची पण जबरदस्त मेरिट लागली, 44 ची मेरिट लागली या ठिकाणी होमगार्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन वाले बाकी आहेत वाटतं अजून. एक सर्व्हिसमॅन, जबरदस्त मेरिट लागली. एक सर्व्हिसमॅन सुद्धा या ठिकाणी 47 मार्काची मेरिट लागलेली आहे. अजून कोण शिल्लक राहिलं मग? संपले जवळपास ओपन वाले. पहिल्या सगळे 50 पैकी 50 तर एक सर्व्हिसमॅन वालेच आहेत बाबा लाईन मध्ये. जबरदस्त मेरिट लागली या ठिकाणी पाहू शकतात. कोल्हापूर या ठिकाणची जबरदस्त मेरिट लागलेली आहे. अशा पद्धतीने कोल्हापूर, ठीक आहे, कोल्हापूरची मेरिट लागलेली आहे. तर पुढच्या व्हिडिओला आपण दुसरी मेरिट लिस्ट बघूया. या ठिकाणी थांबूया आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी, मेरिटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.